नमस्कार मित्रांनो, देशातील प्रत्येकाला पक्के घर उपलब्ध करून देणे हे शासनाचे ध्येय आहे. ग्रामीण भागातील काही गरीब कुटुंबाकडे स्वतःची जागा नसल्याने त्यांना घरकुलाचा लाभ दिला जात नव्हता. अशाही लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी शासन जागा खरेदीसाठी 50,000 रुपयाचे अनुदान देणार आहे. तर जागेच्या रजिस्ट्रीबाबतची कागदपत्रे सादर केल्यानंतर अनुदान दिले जाणार आहे. तर योजनेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यात किमान 600 चौरस फुटाचा प्लॉट असणे बंधनकारक आहे. तसेच त्यावर 323 ते 485 चौरस फुटाचे बांधकाम अनिवार्य करण्यात आलेले आहे. अनेक गावांमध्ये घनदाट वसाहती, मर्यादित जागा आणि मालकी हक्काच्या अडचणीमुळे 600 चौरस फुटाचा भूखंड मिळणे कठीण असून अशा वेळी जागा खरेदीसाठी अनुदान मिळू शकते. तर काय आहे पंतप्रधान आवास योजना ते बघू. पंतप्रधान आवास योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. देशातील सर्व गरजू आणि बेघर कुटुंबांना पक्के घर मिळावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यात केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने आर्थिक सहाय्य पुरवले जाते. मागील 2 वर्षापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरकुलाचे वितरण केले जात आहे. त्यामुळे गावागावात घरकुलाचे कामे सुरू आहेत. खरीप हंगामाची कामे आता आटोप्याच्या मार्गावर आहेत. ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर आहे असे लाभार्थी घरकुलाचे काम सुरू करणार आहेत. तर प्लॉट व बांधकामासाठी नेमका काय नियम याच्यामध्ये बघू. किमान भूखंडाचे क्षेत्रफळ 600 चौरस फूट असावे. त्यावर किमान 323 चौरस फूट ते कमाल 485 चौरस फूट बांधकाम करणे अनिवार्य आहे. या बांधकामामध्ये स्वयंपाकघर, 1 किंवा 2 खोल्या आणि शौचालय याचा समावेश असणे आवश्यक आहे. तर घरकुलाच्या निकषात शासनाने कोणते बदल केले ते बघू. योजनेच्या पहिल्या टप्प्यात केवळ लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावा आणि त्याच्या नावावर पक्के घर नसावे या प्रमुख अटी होत्या. मात्र आता दुसऱ्या टप्प्यात घराचे क्षेत्रफळ, भूखंडाचे क्षेत्रफळ आणि बांधकामाचे किमान माप यासंबंधी अटी टाकल्यात आहेत. घरकुलाचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता काय असणार आहे ते बघू. लाभार्थी कुटुंबाकडे देशात कुठेही पक्के घर नसावे. यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला असल्यास दुसऱ्या टप्प्यात तो मिळणार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट यांना दिला जातो. बेघर, झोपडीत राहणारे किंवा कच्च्या घरात राहणारे कुटुंब प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी ठरू शकतात. केंद्र शासनाने लाभार्थ्यांची यादी तयार केलेली आहे. या यादीनुसार घरकुलाचा लाभ दिला जात आहे. घरकुलाच्या अनुदानात वाढ करावी अशी मागणी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांकडून होत आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.